पंचवटी पोलिसांची कारवाई 2 लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त, महिला आरोपी जेरबंद। नाशिक शहरातील पंचवटी पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या एका महिला आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई 25 जून रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास तपोवन कॉर्नर परिसरात करण्यात आली। लता उर्फ ताराबाई सोनू रामचंद्र चौरे, वय 46 वर्ष, राहणार बीटी हाऊसिंग पाण्याच्या टाकीजवळ वडाळा पंचवटी नाशिक, हिच्याकडून 10.251 किलो गांजा, किंमत अंदाजे 2,90,000, रेडमी कंपनीचा मोबाईल फोन व इतर एकूण 3,10,990 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 340/2026 अन्वये NDPS कायदा कलम 8 क 20 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध यापूर्वीही मुंबईतील वरळी पोलीस ठाणे आणि कसारा पोलीस ठाण्यात NDPSचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी प्रवीण कासार, नाशिक।